नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण वेगळी रेसिपी बनवूया. छान खमंग खुसखुशीत. सध्या बाजारामध्ये हिरवे मटार भरपूर येत आहे, तर आज आपण हिरवे मटारची छान खमंग खुसखुशीत कचोरी बनवूया. कमीत कमी साहित्यामध्ये कलरही सुंदर आला बघू शकता आणि छान खुसखुशीत अशी आपली ही कचोरी झालेली आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सोबत लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर आता आपण सुरुवात करूया. तर पहिले आपण मैदा भिजवून ठेवूया, कारण आपण मैद्याची हे बनवणार आहोत कचोरी. तर त्यासाठी मी 1 कप मैदा घेतलेला आहे. मैदा आपण छान चाळून घ्यायचा आहे. त्यानंतर मी अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि तेल आपण कच्चंच घालणार आहोत, गरम तेल नाही घालणार आहोत. 1 वाटी आपण मैदा घेतलेले होते, त्यासाठी 3 चमचे मी हे तेल घालणार आहेत आणि थंडच तेल वापरणार आहेत. आता हे तेल घातल्यानंतर आपण हे छान हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पिठाला आपलं मोहन लागला गेलं पाहिजे. बघू शकता तुम्ही, मस्त असं मुटका बनला पाहिजे त्याचा किंवा गोळा बनला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित आपलं हे पीठ तयार झालं. मोहनसुद्धा व्यवस्थित लागलं गेलं. आता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि घट्ट पीठ भिजवून घ्यायचं. आपण जसं पुरीसाठी कसं घट्ट पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे छान घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं. बघू शकता तुम्ही किती घट्ट आहे ते. आता आपण याला थोडासा तेलाचा हात लावून घेऊया आणि एका बाउलमध्ये बाजूला काढून ठेवूया. छान मस्त घट्ट पीठ भिजल्या गेलेलं आहे. पीठ पण भिजल्या जाते आणि आपली बाकीची तयारी पण होते. आता पीठ हे आपण झाकण ठेवून देऊया आणि कचोरीसाठी मसाला तयार करून घेऊया. कढई गरम करायला ठेवली. 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरे. छान खमंग सुगंध येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. छान भाजलं गेलं आणि त्याच कढईमध्ये मी 2 चमचे बेसन पीठ भाजून घेणार आहे. तोपर्यंत आपला मसाला पण थंड होते. तर हे बेसन पीठ आपल्याला मंद गॅसवरती 1-2 मिनिटच भाजून घ्यायचं आहे. तर बेसन पण भाजल्या गेलं. गॅस बंद केला. आता हा मसाला आपण थोडासा जाडसर भरडून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात घातला. बघू शकता खूप बारीक नाही करायचं आहे, म्हणजे बडीशोप वगैरे छान कचोरी खाताना दाताखाली आलं की छान लागते चव. तर एका प्लेटमध्ये जे बेसन भाजून घेतलं होतं ते काढून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं मी. कढई गरम करायला ठेवली पुन्हा आणि 1 वाटी मी मटार घेतलेले आहे हिरवे, छान सोलून आधी स्वच्छ धुवून घेतले. तर ते आपल्याला मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचे. थोडंसं मीठ पण घातलेलं आहे मी, म्हणजे चव छान येते. कमी गॅसवरती आपल्याला हे 2-3 मिनटं छान परतून घ्यायचे आहे मटार, म्हणजे थोडेसे मऊ व्हायला पाहिजे, म्हणजे मिक्सरमधून छान बारीक होते. तर छान मऊ झाले. तुम्हाला एक तोडून पण दाखवते. आता आपण गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड होऊ दे. आता हे थोडेसे थंड झाले. आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देऊया आणि त्यासोबतच 2-3 मिरच्या पण टाकूया, म्हणजे एकसारखं आपलं हे मिक्सरमधून बारीक होते. आता आपण हे हिरवे मटार छान मिक्सरमध्ये टाकून घेतले. 2-3 हिरव्या मिरच्या कट केलेल्या. तिखट थोडंसं कमी जास्त केलं तरीसुद्धा चालते. ते एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला, त्याचेसुद्धा मी बारीक काप करून घेतलेले आहे. आता आपण हे मिक्सरमधून खूप बारीक नाही करायचं आहे आपल्याला, थोडंसं हलकंसं जाडसर किंवा रवाळ ठेवायचं आहे. बघू शकता, तुम्हाला जवळून पण दाखवते मस्त असं. आता आपण कढई गरम करायला ठेवूया. कढईमध्ये तेल घालूया आणि हे जे मिक्सरमधून आपण हे मटार काढले होते तर ते तेलामध्ये घालूया. थोडासा हिंग पण घालूया सोबतच. छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे बेसन पीठ 2 चमचे भाजून घेतलं होतं ते पण घालूया. थोडेसे चिली फ्लेक्स घातले मी. अर्धा चमचा मी आमचूर पावडर घातलं. अर्धा चमचा मी चाट मसाला घातला आणि आपण जो मिक्सरमधून जो मसाला काढला होता तो पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा तो मसाला घातलेला आहे. कोथिंबीर घातलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं. सगळ्यात शेवटी मी मीठ घातलेलं आहे. तुम्ही हवं असल्या ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळू शकता किंवा आपली जी चिंचेची चटणी आपण जी करून ठेवतो ते एक अर्धा चमचा जरी घातली तरीसुद्धा चव छान लागते आणि टिकायलासुद्धा हे 2-3 दिवस छान टिकते.
तुम्ही असं जर आधी मसाला करून ठेवला, वेळेवर कचोरी केली गरम गरम तरीसुद्धा चालते. तर आपण हे 2-3 मिनिट छान परतून घेतला, ताटामध्ये काढून घेतलं. तर थोडंसं थंड झाल्यानंतर छान गोळा बनवून घेतला. आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवूया. तुम्हाला ज्या आकाराची कचोरी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही छोटे मोठे गोळे बनवू शकता. तर आधी आपण ह्या जो सारण तयार केलं त्याचे गोळे बनवून घेतले. आता आपण जे पीठ भिजवायला ठेवलं होतं ते पण घेऊया. ते पण थोडंसं मळून घेऊया. आणि आपण जे सारणाचे छोटे छोटे गोळे केले त्याच्यापेक्षा आपल्याला हा पिठाचा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे. आणि छान गोल गोल वाटी करून घ्यायची आहे. जसं आपण पुरणासाठी वाटी पुरण भरताना जसं वाटी तयार करतो तसं. आणि मध्ये हे आपण जे बनवून ठेवलेलं आहे सारणाचे गोळे तर ते घालायचं आणि हलक्या हाताने दाबायचं आहे. छान पूर्ण तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि हाताने प्रेस करायचं. तुम्ही थोडंसं हलक्या हाताने लाटूनसुद्धा घेऊ शकता. 1-2 लाटणं फिरून घ्यायचं. शक्यतो जाडच ठेवायचे. तुम्हाला दाखवलेलं आहे मी आकार बघू शकता. मस्त अशी गोल. तर आता आपण सगळी कचोरी बनवून घेऊया आणि यावरती आपल्याला कपडा झाकण टाकायचं आहे. कारण हे कचोरी तळायला पण वेळ लागते आणि बनवायलासुद्धा थोडंसं व्यवस्थित बनवावं लागतं. त्याच्यामुळं थोडंसं कपडा झाकण ठेवायचं. आता आपण सगळी कचोरी बनवून घेतली. तेलसुद्धा गरम करायला ठेवलं. तर तेल आपल्याला खूप कडकडीत गरम नाही करायचं. कचोरी सोडल्यानंतर थोडेसे बबल्स आले की याच्यामध्ये कचोरी सोडायचे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही थोडेसे बबल्स वाढल्या गेले. थोडेसे वरती आले की पलटून घ्यायचे आहे आणि सारखं हलवत राहायचं आणि झाऱ्याच्या साहाय्याने त्याच्यावरती तेल घालत राहायचं. म्हणजे दोन्ही साईडनं व्यवस्थित आपली ही खमंग आणि खुसखुशीत अशी कचोरी तयार होते. आणि थोडंसं आलटून पलटून करत राहायचं म्हणजे व्यवस्थित तळल्या जाते एकसारखी सगळ्या बाजूने आणि कलरसुद्धा छान येते. तर हे एक घाना तळायला मला 6 ते 7 मिनिट लागलेले आहे आणि हे मंद गॅसवरतीच तळावं लागते. जसं आपण बालुशाही वगैरे मंद गॅसवरती तळून घेतो त्याचप्रमाणे ही कचोरी पण तशीच तळून घ्यायची. म्हणजे छान दोन्ही साईडनं व्यवस्थित खुसखुशीत पण होते आणि कलर पण छान येते. थोडीशी जाड असल्यामुळं कमी गॅसवरच छान तळल्या जाते. बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे. छान आपण आलटून पलटून मस्त सगळ्या बाजूनी व्यवस्थित कलरही आला आणि छान मस्त खुसखुशीत अशी आपली ही कचोरी तयार झालेली आहे. तर अजून तुम्हाला एक घाना मी काढून दाखवते. तर आता आपण हे दुसरे पण तळून घेतलेले आहे. तर तुम्ही ही दहीसोबत खाऊ शकता किंवा चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा तशीसुद्धा अप्रतिम लागते. मिरची वगैरे तळून जर घेतलेली आहे. बघू शकता मस्त फुगल्या गेलेल्या आहे. तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. छान मध्येपर्यंत अशी आपली ही कचोरी खुसखुशीत तळल्या गेली. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा, लाईक करा, शेअर करा, सोबत सबस्क्राईब पण करा.